कंटिन्यू अर्धा तास रडत होती की एक आपल्या जवळचा माणूस गेल्यानंतर त्याच्या सगळ्या विधी वगैरे बघत होती ना. तर माझं म्हणजे ठेवून चालत नाही की मुलगी नको आहे, आपण स्वतः आई असू, म्हणजे आपण स्वतः आई आहे, परत आपण कोणाची तरी बहीण आहे. आणि मला जायचं आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी लागणारं साहित्य वगैरे सगळं मी येणार. 7 जन्माचं कोणी बघितलं, पुढचा जन्म कसा येणार कोण. हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या ताई असतील, मावशी असतील, काकी असतील, आत्या असतील, सगळ्यांना माझ्याकडून, बहिणी असतील, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वटपौर्णिमा म्हटलं तर बायकांचा सगळ्यात आवडतीचा सण असतो, सौभाग्याचा सण असतो. तर वटपौर्णिमा आहे म्हटलं चला मस्त आवरलं आहे, सगळं घरातलं आवरलं आहे. मग आता माझं स्वतःचं आवरायचं आहे आणि मला जायचं आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी लागणारं साहित्य वगैरे सगळं मी रात्रीच आणून ठेवलं होतं. आणि आता रिया येणार आहे माझ्यासोबत, म्हटलं चला तिला पण घेऊन जाऊया मस्त माझ्यासोबत. तिला पण म्हटलं चल, म्हणजे ती त्यांच्यामध्ये नाही करत काय असं पूजा वगैरे, पण ती माझ्यासोबत येणार आहे. तर तिला पण साडी वगैरे घालायला खूप आवडतं. ती बोलली थांब मग मी आताशी उठली ती, आता वाजलेत 12 आणि आताशी उठली, आता आंघोळ वगैरे करून ती येईलच. तोपर्यंत मी माझी तयारी वगैरे करून घेतलं. खाली पाणी आलं होतं, पाणी भरून घेतलं. आज मला उपवास आहे, सोमवार पण आहे, वटपौर्णिमेचा उपवास पण आहे. त्यामुळं आता सगळं आवरून घ्यायचं आहे आणि लागणारं साहित्य वगैरे काय आहे ते तुम्हाला दाखवतेच. तर बाकीची तयारी वगैरे करू, मग वडाची पूजा वगैरे करण्यासाठी जाऊ. सकाळीच प्रांजलची पप्पांची मजाक घेत होते, म्हटलं मी तुम्हाला 7 जन्म पाहिजे की नाही, तर ते बोलले तुला पाहिजे की नाही. म्हटलं तुमची परमिशन घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही तर मी वडाला जायची आणि तुम्ही बोलायची एवढं वर्षासाठी मला मागितले. मजाकची गोष्ट आहे. तर 7 जन्म कोणी बघितले, आपण मनाभावे पूजा करायचं. याच आयुष्य म्हणजे याच आता आपण जे जगतो हे आयुष्य सुखासमाधानाचं, आरोग्याचं जावं आणि नवऱ्याला चांगलं आयुष्य लाभावं आणि असंच म्हातारपर्यंत दोघांनी सोबत राहावं. ह्याच इच्छा आता सध्या मागायच्या. 7 जन्माचं कोणी बघितलं, पुढचा जन्म कसा येणार, कोणाचा येणार, किती पाप पुण्याचं तोल आपलं होणार ते पण माहीत नसतं. पण एक म्हण असते 7 जन्माची 7 फेरे असतात. 7 जन्मासाठी वडाला पण 7 फेरे मारायचे असतात. ही परंपरा, रीतिरिवाज आहे. तर तसं पण हाच जन्म जो भेटला आहे सोबत, ह्याच जन्मामध्ये अखंड सौभाग्यवती राहो आणि असंच म्हातारपणापर्यंत सोबत एकमेकांचा आनंदात दुःखात सोबत राहावं, हीच प्रार्थना देवाकडे. तर चला आवरून घेते. रिया आली का मग तिच्यासोबत पण मी ब्लॉग वगैरे शूटिंग करते. ती मग मेकअप वगैरे पण तिला लय आवडतं करायला, साडी घालायला तर प्रचंड आवडतं. तर ती आल्यानंतर मी परत तुम्हाला भेटते. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. खाली मी गेलेली होती आणि आमच्या समोरच आहे ना, आज एक काकू देवाच्या घरी गेल्यात. माझी त्यांची काय ओळख नाही आहे, पण एकदम मी उठले ना सकाळीच, एकदम त्यांचं सगळं नाही का तयारी वगैरे चालू होतं. तर ते बघून आहे ना मला तर खूप म्हणजे असं नाही का माझ्या वडिलांची आठवण आली आणि मी कंटिन्यू अर्धा तास रडत होती की एक आपल्या जवळचा माणूस गेल्यानंतर त्याच्या सगळ्या विधी वगैरे बघत होती ना. तर माझं म्हणजे असं एकदम भरून येत होतं आणि मी अर्धा तास काहीच काम केलं नाही, फक्त बघत राहिली. पप्पांची आठवण काढत होती, डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्या काकूंकडं बघून मला खूप म्हणजे असं नाही का वाईट वाटत होतं. त्यांच्या मुलांची लग्न वगैरे पण झाली नाही अजून, मुलं शाळेतच जात आहेत आणि म्हणजे कॉलेजला किंवा इंजिनिअरिंग वगैरे चालू आहे वाटतं त्यांचं, चांगलं शिक्षण वगैरे घेत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची मुलांची लग्न वगैरे नाही झालेली. तर त्या गोष्टीचं पण मला एक वाईट वाटत होतं ना. आमच्या शेजारचे एक काकू होते, त्या खाली भेटल्या, पाणी आणायला गेले होते तेव्हा. आणि मी सहज त्या विचारत होत्या की आज समोर असं असं झालं आहे, आमचा विषय चालू होता. आणि त्या बोलत होत्या 2 मुलं आहे. मी बोललं मुलगी पण असायला हवी होती ना, नाही का, एक सुखदुःखात असते. ते बोलतात कशाला मुलगी हवी होती. मला असं एवढं मनाला वाईट वाटलं. एक स्वतः बाई असून, स्वतः स्त्री असून मुलगी नको आहे म्हणतात. खरंच खूप वाईट वाटतं. मला एका क्षणासाठी खूप वाईट वाटलं. ती बोलली कशाला, मी म्हणजे माझे वडील, आई वारली 75 वर्षाची होती, तर मी तिच्याजवळ राहू नाही शकली. म्हटलं ते तुमचा प्रॉब्लेम आहे, पण मुली असतात मायाळू आणि चांगलं प्रेम पण करतात. मी माझ्या वडिलांसाठी म्हणजे 1 महिना पूर्ण हॉस्पिटलमध्ये होते आणि घरी आल्यानंतर पण आईसोबत 15 दिवस होते. तर असं मेंटॅलिटी ठेवून चालत नाही की मुलगी नको आहे, आपण स्वतः आई असू, म्हणजे आपण स्वतः आई आहे, परत आपण कोणाची तरी बहीण आहे,
हे सगळ्या गोष्टी कसं विसरून जातात माहीत नाही. ती बोलती धाडकीने कशाला मुलगी पाहिजे, चांगलं आहे 2 मुलं आहे तर. खरंच मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. पण आता कसं आहे, त्या पण आजी होतं 72 वर्षाच्या आणि त्यांचं हे सगळं म्हणणं होतं. पण जाऊ दे, प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं असतं. पण मला असं वाटतं की प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी, कारण की मुलींचं पण प्रेम मुलांपेक्षा तरी एकांवर तरी वाढावंच असेल मला असं वाटतं. आणि देवांनी प्रत्येकाला एक मुलगी नक्की द्यावं. मुलगा मुलगी दोन्ही पण असावं आयुष्यामध्ये, नाही का. आपल्या संसारामध्ये मुलीचं पण प्रेम, मुलाचं पण प्रेम तेवढंच महत्त्वाचं असतं. तर चला, हा पॉईंट मला सांगायचा होता, तुमच्याशी शेअर करायचा होता. भेटू थोड्या वेळाने. हॅलो. बघा आता रिया खाली आली आहे आणि आम्ही जाणार आता वटपौर्णिमेला, म्हणजे वडाची पूजा करायला. रियाने साडी घातली होती पण तिला आवडली नाही, मग तिने काढून टाकली परत आणि आता ती जीन्सवरच येते. आम्हाला वाटलं होतं मस्त दोघीजणी साडी घालू आणि आवरून जाऊ, पण सगळं प्लॅन गेला आमचा पाण्यात, है ना. बघा साडी घातली, मला बरं नाही नको, त्यामुळे मग मी तिला जास्त काही फोर्स नाही केला. येस गाईस. बघा आता इथं सगळं घेतलंय साहित्य, हळदी, कुंकू, अक्षदा, वस्त्र, ओटीचं सगळं सामान, आणि आता सगळी तयारी झाली आहे. आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये, तिथंच आम्ही वडाची पूजा पण करणार आहे. चला चला, तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू. बघा आमचा कॅमेरामॅनला कामाला लावलाय, मी ताट घेतलं हातात, तिला बघा चल कुलूप लाव. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये, आमच्या इथं जवळच मंदिर आहे, पूजा करून घे मस्त. लिफ्टने जायचं का गं? चल मग सीडीने जा. आमच्या घराच्या समोरच हे मंदिर आहे आणि आम्ही तिथंच वडाची पूजा करण्यासाठी गेलो होतो. छान पूजा वगैरे केली, जास्त काही गर्दी नव्हती आणि सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं. काही नवीन नवीन लग्न झालेल्या मुली पण येत होत्या, त्यांचं पण फोटोशूट चालू होतं. इथं माझं चालू होतं पूजा वगैरे झाल्यानंतर वडाला फेरे द्यायचे आणि रियाने माझं छान असं फोटोशूट पण केलं. खरंच खूप छान वाटलं, असं फोटो काढायला असलं ना तर बरं वाटतं. आमचे जरा फोटोज व्हिडिओज काही काढत नाही, त्यामुळे माझे असे स्वतःचे पूर्ण व्हिडिओज खूप कमी असतात. पण आता हे शक्य झालं फक्त रियामुळं, कारण की ती होती म्हणून निवांत असे फोटोज व्हिडिओज तिने म्हणजे खूप छान काढले खरंच. तर त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करू शकली. नाहीतर कसं सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी तुम्हाला काही क्लिप दाखवल्या असत्या, असं पूजा वगैरे केली असं, पण पूर्ण स्वतःचं बॅक कॅमेराने दाखवायला खूप अवघड जातं स्वतः. पण ती होती ना, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं. आणि तिने खूप छान छान व्हिडिओज पण काढलेत, सगळे मी इंस्टाग्रामला अपलोड पण केलेले आहेत. तुम्ही जर माझे इंस्टाग्राम आय डीला बघितलं नसेल किंवा फॉलो नसेल केलं तर कविता नागुडे हे इंस्टाग्राम माझं आय डी आहे, तिथं जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि माझं इंस्टाग्रामचे फोटोज व्हिडिओज बघा, खूप छान छान व्हिडिओज काढलेले तिने, तर खूप भारी वाटलं. आणि तिथलं पूजा वगैरे झाल्यानंतर आम्हाला परत मार्केटला पण जायचं आहे आणि रियाचं ना टॅटो रिमूव्ह करायचं आहे. तिने टॅटो काढलं होतं हातावरती, ते रिमूव्ह पण करायचं आहे. तिने खूप म्हणजे मला नाही फोटोज व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि मस्त मस्त व्हिडिओज काढते ती पूजा वगैरे करताना पण. आणि हे फोटोज व्हिडिओज आहे ना माझ्याकडून काही मागे पुढे झालेले आहे, थोडं सांभाळून घ्या. आणि तुम्हाला पण व्हिडिओज फोटोज कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आहे ना प्रांजल नव्हती, स्कूलमध्ये गेली होती, नाही तर प्रांजल असती ना, प्रांजल एकदम मध्ये करते आणि कोणतेच फोटोज व्हिडिओज व्यवस्थित काढून देत नाही, कारण की तिची खूप घाई असते. आता तिचं स्कूल आहे ना आफ्टरनून झालं आहे ना, त्याच्यामुळे ना दिवसभर घरामध्ये शांतता असते. नाहीतर आहे ना इकडून तिकडून आली का टी व्ही चालू करणार, मला काही एडिटिंग वगैरे करायचं असलं तर तिला सारखं प्रांजल करावे लागतं. आता दुपारचा टायमिंग झाला आहे ना, तर 12 वाजता जाते, डायरेक्ट 6 वाजता येते. मग दुपारचा पूर्ण वेळ मला काहीतरी करायला भेटतं. मग टाईममध्ये एडिटिंग वगैरे असेल, काही शूटिंग वगैरे असेल तर मस्त करता येते, डिस्टर्ब वगैरे काही होत नाही. आणि ती आल्यानंतर परत रुटीन चालू होतं, होमवर्क घ्यायचं, टिफिन बनवायचं, स्वयंपाक बनवायचं, संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं, सगळं काहीतरी चालू असतं दिवसभराचं रुटीन. तर सगळे व्हिडिओज आहे ना मागं पुढे झालेले आहे. पूजा वगैरे छान झाली, आज वटपौर्णिमा होती, खूप छान वाटलं. तुम्ही पण छान छान अशी वटपौर्णिमेची पूजा वगैरे केली असेल. आणि त्यानंतर ना
हे सगळं व्हिडिओज आहे ना मागं पुढं झालेत, थोडं सांभाळून घ्या. म्हणजे एडिटिंग वेळेस मला कळालंच नाही. आता 1-2 दिवस झाले करीन एडिटिंग करायला वेळच नाही भेटला. त्यामुळे ना ते सगळे ना क्लिप्स आहे ना मागं पुढं झालेत. मग पूजा वगैरे झाली. तिथंच महादेवाचं पण मंदिर आहे. मग तिथंच सगळं पूजा म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये पण गेलो आम्ही. मग तिथं पण छान अशी पूजा वगैरे करून घेतली. छान सगळ्या देवांचे दर्शन वगैरे घेतले. पूजा वगैरे करून आले, सगळं आवरलं, साडी वगैरे काढून टाकली. आता आम्ही चाललो आहे मार्केटला. वाटतं तर आहे असं. रिया आहे ना कॉलेजला असताना तिनं हातावरती टॅटो काढलं होतं, पण तिला आता ते नको होतं. मग आम्ही गेलो होतो ते रिमूव्ह करण्यासाठी तिच्या एक फ्रेंडकडे. तर मग तिथं आम्ही गेलो. ते दादांनी छान असं तिचं टॅटोचं रिमूव्हचं ते चालू होतं त्यांचं सगळं प्रोसेस. सेटिंग असतात. तर एक पहिली सेटिंग तिची झालेली होती, आता ही दुसरी सेटिंग होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.